यानंतर बातमी लोकांच्या असंवेदनशीलतेची आहे। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये काल पहाटे एका माशांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला। यात एकाचा जागीच मृत्यू झाला। मात्र अपघातानंतर टेम्पोतल्या माशांचा रस्त्यावर खच पडलेला पाहून हे सगळे माणसं जी होती ती मासे गोळा करण्यासाठी त्यांची झुंबड उडाली। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विनायक, कसली ही असंवेदनशीलता? तो नक्कीच आपण पाहिलं असेल की जे दृश्यामध्ये दिसतंय सर 4-5 गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे। सीबीडी वरून वाशीच्या दिशेने हा जो मार्ग आहे, साइन पनवेल मार्ग आहे, बेलापूर खिंडीमध्ये अपघात झाला होता। 2 टेम्पो, एक ट्रक आहे, त्यावर बाईक स्वार आहे। त्या रस्त्यावरती अपघात झाल्यानंतर बाईक स्वारावरती जो आहे त्यानंतर मागे जो बसलेला माणूस आहे टेम्पोच्या जागाखाली आला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच वेळेला टेम्पो जो होता तो माशाने भरलेला टेम्पो होता। त्याला जोरदार ट्रकची धडक लागल्यामुळे संपूर्ण माशाचे रस्त्यावरती पडलेले आहेत आणि हेच मासे गोळा करण्यासाठी लोकांची असंवेदनशीलता दिसून येते। कारण बाजूला बॉडी पडलेली आहे, एक व्यक्ती मरण पावलेला आहे, त्याच्या समोरच हे अशा पद्धतीने मासे गोळा करतात। विशेष म्हणजे काही जण असे आहेत ज्यांच्याकडे मासे घेऊन जाण्यासाठी वस्तू नाहीये, पिशवी नाहीये, म्हणून त्यांनी आपल्या अंगातला शर्ट काढलेला आहे आणि शर्टाला पिशवी बनवली आणि त्याच्यामध्ये मासे घेऊन चालले आहेत। म्हणजे ही एवढी असंवेदनशीलता समोर येते। नक्कीच, तेव्हा माणुसकीपेक्षा मासे फार मोठे किंवा आपले वाटायला लागले यापेक्षा दुर्दैव आणखी काय असू शकतं। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।